नमस्कार. आपण पाहत आहात निर्भीड जनता न्यूज, सत्याची निर्भीड जाणीव. अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघातील विकास कामांना आता नवा वेग मिळणार का? ग्रामीण भागातील रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण आणि प्रलंबित विकास कामांबाबत खासदार निलेश लंके स्वतः जिल्हा परिषदेत दाखल झाले. अधिकाऱ्यांसोबत नेमकी कोणती चर्चा झाली? कोणत्या प्रश्नांवर दिल्या गेल्या महत्त्वाच्या सूचना आणि नागरिकांच्या अपेक्षांना कितपत न्याय मिळणार? संपूर्ण बातमी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अहिल्यानगर जिल्हा परिषद येथे आज खासदार निलेश लंके यांनी विविध विभागांच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन मतदारसंघातील विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत ग्रामीण भागातील प्रलंबित विकास कामे, रस्त्यांची कामे, आरोग्य सेवा, शिक्षण विभागाशी संबंधित विविध योजना तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. मतदारसंघातील विकास कामे वेळेत पूर्ण व्हावीत, नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध व्हाव्यात आणि शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. बैठकीदरम्यान विविध विभागांकडून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच प्रलंबित प्रश्नांबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट केले की जनतेच्या सुखसुविधा आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हीच सर्वोच्च प्राथमिकता आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करून विकास कामांना गती देण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील, अशी भूमिका त्यांनी मांडली. ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या, पायाभूत सुविधा आणि लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात आला. तर मित्रांनो, खासदार निलेश लंके यांच्या या जिल्हा परिषद भेटीनंतर विकास कामांना नेमका किती वेग मिळतो, प्रलंबित प्रश्न किती लवकर मार्गी लागतात आणि नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा कधी मिळतो, याकडे आता संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. आपल्या गावातील कोणता प्रश्न तातडीने सोडवला जावा असे तुम्हाला वाटते? कमेंटमध्ये नक्की लिहा. लाईक करा, शेअर करा, फॉलो व सबस्क्राईब करा.